चालू आहे तो आमच्या लक्षात आला पाहिजे मित्र. म्हणून ते एक खोटं कारण सांगतात, एक खरं कारण आहे. ओबीसीची जनगणना होऊ नये म्हणून मनमोहन सिंगानं माकन नावाच्या माणसाला कामावर लावलं की ओबीसीची जातवार जनगणना नाही झाली पाहिजे आणि ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे म्हणून काँग्रेस मधलाच कायदे मंत्री वीरप्पा मोईली जो ओबीसी आहे दक्षिण भारतातला साऊथ इंडियन तो कामाला लागला. पण त्याला आता कसं तरी शांत केलंय. हा वीरप्पा मोईली हा सुशिक्षित आहे, पदवीधर आहे, एवढंच नव्हे हा ॲडव्होकेट आहे, एवढंच नव्हे भारताचा कायदा मंत्री आहे आणि कायदा मंत्र्याला सुद्धा आपल्याबद्दल बोलायचा अधिकार नाही. ह्याला स्वातंत्र्य आहे. इज इट फ्रीडम? पाहिजे, रियल नुमाइंदे गेले पाहिजे. पण परिस्थिती काय निर्माण झाली? जे खरं बोलत नाही, ते झगडत नाही, जे संघर्ष करत नाहीत, जे समझोता करतात, तडजोडी करतात, कॉम्प्रोमाइज करतात, असे लोक निवडून जातात. आणि अशा लोकांकडून आम्ही अपेक्षा करतो आमचं कल्याण करण्याची. अरे त्यांचं कल्याण करण्यासाठी गेलेत, तुमच्या कल्याणासाठी नव्हे. एकदा काही लोक बीजेपीच्या काळामध्ये गुजरातच्या मंत्र्याकडे गेले, कांशीराम राणा काहीतरी नाव त्यांचं. मग त्यांनी विनंती केली की आमचं हे काम आहे तेवढं करा. तो म्हणला मला शक्य नाही, एसटी आहे. अरे म्हणले तुम्ही आमचे आहात. म्हणला मान्य आहे. अहो आम्ही तुम्हाला मतं दिली. हो मान्य आहे. पुन्हा त्यानंच विचारलं तुम्ही मतं केव्हा दिली? म्हणलं उभा राहिलो. मी उभा केव्हा राहिलो? हायकमांडने तिकीट दिल्यावर. मग त्यांच्या आधी काम करू का तुमच्या आधी करू? आमचे लोक थंड झाल्यावर ते विकाऊ लोक आहे, काही अधिकार नाही त्यांना, अधिकार शून्य लोक आहेत. आणि ज्यांना अधिकार नाहीत त्यांनी आम्हाला ते आम्ही त्यांना म्हणतो आमचं एवढं एवढं काम करा. त्याला अधिकारच नाही ना. हे पुणे कराराचा खेळ आहे मित्र. म्हणून गंभीर होऊन या विषयाकडे आम्हाला पाहावं लागेल. जर आम्ही गंभीर होऊन पाहिलं तर जमेल. इंग्रजांनी त्यावेळी निर्णय घेतला, तुमची जातवार जनगणना केली, कारण इंग्रज शासक होते. जे निर्णय घेतात ते शासक असतात, जे निर्णय घेतात ते स्वतंत्र असतात. 1947 नंतर ब्राह्मण सरकार आलं आणि ब्राह्मणांनी निर्णय घेतला तुमची जनगणना करू द्यायची नाही, कारण ते शासक. जे निर्णय घेतात ते शासक असतात, जे निर्णय घेतात ते स्वतंत्र असतात. पारतंत्र्यामध्ये आमची जातवार जनगणना होत होती आणि आता आमची जातवार जनगणना होईना. स्वातंत्र्यात काय आम्ही स्वतंत्र आहोत? 52% ओबीसीच्या हक्क अधिकाराचा भविष्याचा प्रश्न आहे, 1-2 माणसाच्या नव्हे. या देशाची सत्ता बदलू शकते, या देशाचं राजकारण बदलू शकतं. ओबीसीची जनगणना हा भारताच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्रांतीचा प्रारंभ बिंदू आहे. एकदम इतिहास बदलणार आहे भारताचा जर ओबीसीची जातवार जनगणना झाली तर. हे आपल्याला कमी माहिती आहे, त्यांना जास्त माहिती आहे. आपल्याला कमी माहिती आहे की हा भारताच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्रांतीचा प्रारंभ बिंदू आहे. आणि म्हणून ते ओबीसीची जातवार जनगणना करू देत नाहीत किंवा होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि म्हणून आम्ही ती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ब्राह्मणांनी जी आमच्या सोबत षडयंत्र केली त्याचा थोडासा आढावा जो पाटील साहेबांनी घेतला आणखीन थोडासा घेतला पाहिजे. 1931ला शेवटची जातीनिहाय जनगणना झाली. 1941 ची जनगणना गोंधळात पार पडली असं म्हणा की ती झालीच नाही. त्याची 2 कारणं. एक, 1939 ते 1945 दुसरं महायुद्ध चालू होतं, त्यामुळे 1941 ची जनगणना झाली नाही. आणि दुसरं कारण मोहनदास करमचंद गांधीनं तुमच्या मुंबईमधून गवालिया टँकवरून क्विट इंडिया मूव्हमेंट चालू केली होती. मला एक जणांनी प्रश्न विचारलाय भारत मुक्ती मोर्चा काय? मी त्याला सांगितलं ब्राह्मणासाठी क्विट इंडिया. ही साधारण संघटना आहे. भारताची मुक्ती आणि भारतात राहणाऱ्या मूल निवासी लोकांचीही मुक्ती. हे ब्राह्मणासाठी क्विट इंडिया मूव्हमेंट आहे. हे आम्हाला कमी माहीत आहे, त्यांना जास्त माहीत आहे.
1951ला प्रधानमंत्री नेहरू आले. नेहरूंनी जातवार जनगणना बंद केली आणि धर्मवार धर्मनिहाय जनगणना सुरू केली. 1961ला नेहरू प्रधानमंत्री होते. नेहरूची वैशिष्ट्य, तुम्ही जर नेहरूची वैशिष्ट्य ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. नेहरू हा पहिला प्रधानमंत्री आहे देशातला ज्याने 1952ला पहिल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 3% ब्राह्मणाला 60% तिकीट दिली आणि 47% ब्राह्मण निवडून आणले. आणि लोकशाहीचे जे 4 खांब आहेत, विधायिका ज्याला तुम्ही संसद म्हणता, कार्यपालिका, त्याच्यानंतर न्यायपालिका आणि प्रचार आणि प्रसार माध्यम, याच्यावरती ब्राह्मणाचा कब्जा झाला. 1947 पूर्वी भारतामध्ये कुठंही ब्राह्मणाचा एक छत्री अंमल नव्हता. परंतु 1947 नंतर 1950 नंतर संपूर्ण देशावरती ब्राह्मणाचा कब्जा झाला. आणि हे केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी. आणि आम्ही त्या पंडित जवाहरलाल नेहरूला काय म्हणतो? आधुनिक भारत के निर्माता, महान समाजवादी, महान धर्मनिरपेक्ष, बच्चों के चाचा. गुलाबाचं फुल त्यांना फार आवडायचं. मला वाटलं साला कापसाचं आवडायला पाहिजे. पुन्हा कळलं रोज फ्लावर इज सिम्बॉल ऑफ लव्ह, आणि ते नेहमी इथंच लावायचे. ए पंडित जवाहरलाल नेहरू, काय हा जातीवाद नाही? हा जातीवाद नाही का? पंडित जवाहरलाल नेहरूने केला, जातीच्या आधारावरच दिलं ना. आज प्रत्येक ठिकाणी जात आहे, जातीचा आधार आहे. जात नाही असं ठिकाणच असू शकत नाही. आणि म्हणून आमची जनगणना जातवार झाली पाहिजे. दुसऱ्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूचं दुसरं वैशिष्ट्य की 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरूनं संविधान सभेला लिखित आश्वासन दिलं. ऑब्जेक्टिव्ह ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिखित संविधानात लिहून दिलं की आम्ही SC ST OBCला त्यांचे हक्क आणि अधिकार देऊ. तेच पंडित जवाहरलाल नेहरू 14 ऑगस्ट 1947ला सो कॉल्ड सत्तेचं हस्तांतरण झाल्यानंतर 28 ऑगस्ट 1947ला म्हणाले आम्ही OBCला देणार नाही. स्पष्ट म्हणाले. पहिल्यांदा का म्हणाले ते असं? कारण मुसलमानाला पाकिस्तानात घालवायसाठी OBCची मदत हवी होती. एकदा OBC कडून मुसलमानाला हकलण्याचं काम झालं. आता OBC एकटेच राहिले, त्यामुळे त्यांची गरज भागवण्याची गरज नेहरूला पडली. आणि तेव्हापासून आजही OBC तसेच आहेत. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं OBCना डिग्रेडिवर कास्ट, तुमच्या जातीला नीच माना, हलकं माना, कमी माना, बाबासाहेबाचं ऐकलं असतं तर आज भारतामध्ये 6000 जाती केवळ SC असत्या, केवळ SC. परंतु ऐकलं नाही. कुणाचं ऐकलं? बनियाचं ऐकलं. आणि तोही मोड बनिया मोहनदास करमचंद गांधी. आणि मोहनदास करमचंद गांधी आले आणि त्यांनी काय सांगितलं? अपग्रेड युअर कास्ट. आणि मग आमच्या माळी बांधवांनी काय लिहिलं? माळीच लिहिलं, पण क्षत्रिय माळी. आमच्या सोनार बांधवांनी काय लिहिलं? सोनार लिहिलं, पण देवेज्ञ सोनार. आमच्या सुतार बांधवांनी काय लिहिलं? सुतार लिहिलं, विश्वकर्मा सुतार. सुतारच. अपग्रेड युअर कास्ट. गांधी आणि बाबासाहेबातला संघर्ष कसा होता? बाबासाहेब म्हणायचे शहरात चला, गांधी म्हणायचे खेड्यात चला. बाबासाहेब म्हणायचे डिग्रेड युअर कास्ट, गांधी म्हणायचे अपग्रेड युअर कास्ट. बाबासाहेब म्हणायचे कपडे घाला, गांधी म्हणायचे घालूच नका. नेहरूने जी आमची अशी धोकेबाजी केली ते आम्हाला नीट समजून घ्यावी लागेल मित्र हो. म्हणून काकासाहेब कालेलकर आयोग नेहरूने लागू केला नाही. त्यानंतर नेहरूची औरस पुत्री इंदिरा गांधी 1971 आणि 1981ला इंदिरा गांधी प्रधानमंत्री होते. आम्हाला नेहरू घराण्याचा संपूर्ण इतिहास सांगतात, पण झाला इंदिरा गांधीच्या नवऱ्याचं काही बोलतच नाहीत. मग आम्ही ठरवलं भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून इंदिरा गांधीच्या नवऱ्यावर बिलकुल अन्याय होता कामा नये. हे संघटन न्यायासाठी भांडणार आहे, कुणावरही आम्ही अन्याय करणार नाही. इंदिरा गांधीच्या नवऱ्यावर तर बिलकुल नाही करणार. इंदिरा गांधी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत गेली, 3 वेळा एंट्रन्सला फेल झाले, शिकायचा नाद सोडून दिला, पोराच्या प्रेमात पडली, पोरग घेऊन घरी आले. नेहरूला पोरग दाखवलं, उंच पुरं होतं, घाऱ्या डोळ्याचं होतं, केस कुरळे होते, आणि सांगितलं मी हे ज्या प्रेमात पडले मला लग्न करायचंय.
नेहरूला त्याला विचारलं, बाळ तुझं नाव? म्हणला फिरोज दारूवाला. नेहरूच्या पोटातच गोळा आला. गांधी महान होते, गांधी शेजारी बसले होते. गांधीनं नेहरूची चिंता ओळखली आणि म्हणाले, बेटा नेहरू क्या बात है, मुझे बता, मैं सॉल्व करूंगा. अभी तक नथुराम नहीं आया, मैं जिंदा हूँ, कोई प्रॉब्लेम हो तो बता. मग नेहरूनं असं असं सांगितलं. मग गांधीनं मार्ग काढला. गांधीनं त्या मुलाला दत्तक घेतलं. गांधी म्हणाले, मी याला दत्तक घेतो, माझं आडनाव देतो गांधी. मग काय अडचण नाही. तसा तो फिरोज दारूवाला फिरोज गांधी झाला. हे सामनामधली माहिती सांगतोय मी, इकडची तिकडची नाही. सामनाने सुद्धा थोडीशी माहिती दडवली, ती पण सांगणार. अन्याय नाही करायचा कुणावर. हा जो फिरोज आहे त्याची आई पारशी, तिचं आडनाव दारूवाला. पारशाचं नाव सांगितलं, मुसलमानाचं नाही सांगितलं. आणि ह्याचा बाप मुसलमान, नवाब खान. फिरोज खानचा बाप नवाब खान आणि नवाब खानचा बाप मुबारक अली खान. पण त्यांनी सुद्धा पारशाचं आडनाव लावलं, आईचं, बापाचं नाही लावलं. आपल्या बापाचं आडनाव लावण्याची पद्धत आहे. म्हणून इंदिरा गांधी नाही झाल्या, इंदिरा खान, मग संजय खान, मग राजीवजी खान, मग सोनिया खान, मग राहुल खान, मग वरुण खान, खालून खान, कुटुंबी खान. आणि ते आम्हाला धर्म शिकवतात. त्याच्या पुढे जर गेलो आम्ही, इंदिरा गांधीचा नवरा मुसलमान, इंदिरा गांधी ब्राह्मण. राजीव गांधी कोण झाला? आपल्याकडे बापाचा धर्म लागतो, मुसलमान. आता राजीव गांधी मुसलमान आणि सोनिया गांधी ख्रिश्चन. राहुल कोणत्या धर्माचा शोधत बसा. भिवंडीवाल्याला तेवढं काम, एवढं तरी कराच. आमची अशी काय धोकेबाजी झाली, आम्हाला ते कसे गंडवतात, कसे फसवतात. इंदिरा गांधीनं 1981 ला मंडलचा रिपोर्ट आल्यानंतर 82 ला ह्याचं हिंदू एकता यात्रेचं स्वागत केलं. दिल्लीच्या बॉर्डरवर स्वागत केलं, ॲज अ प्राईम मिनिस्टर स्वागत केलं. आणि तिनंही मंडल आयोगाचा जो रिपोर्ट होता तो दाबून टाकला. त्याच्यानंतर 1981 नंतर 1991 ला पुन्हा नियोगी ब्राह्मण प्रधानमंत्री, दक्षिण साऊथ इंडियन ब्राह्मण जो नियोगी ब्राह्मण आहे, PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाला. नियोगी माहिती आहे, एखाद्या राजाला जर मूल प्राप्त होत नसेल तर त्या राणीनं जे ऋषी मुनी ठेवलेले असायचे त्यांच्या सोबत शरीर संबंध ठेवायचा आणि मूल प्राप्त करायचं, असे नियोगी. म्हणून ते तसे दिसत होते. दक्षिण भारतामध्ये एक मॅगझिन निघतं, त्यांनी सांगितलं होतं की PV नरसिंहराव हा भारतातला शेवटचा प्रधानमंत्री असेल. काळजीपूर्वक ऐका. आणि तेव्हापासून ब्राह्मणांनी कंबर कसून प्रयत्न केला की इथून पुढे आपलं काही खरं नाही. आणि म्हणून PV नरसिंहरावच्या माध्यमातून LPG सुरू केलं, जे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. त्याच PV नरसिंहरावांनी जो मनमोहन सिंग, जो पंजाबचा खतरनाक खत्री आहे, त्याला त्या बँकेतून, वर्ल्ड बँकेतून बोलवून घेतलं आणि भारताचं अर्थधोरण ठरवायला लावलं. ह्याचं निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य विदेशात गेलेलं आहे. सोनिया गांधीच्या जर शेजारी उभा राहिला तर त्याचा चेहरा पहा, लूज मोशन झाल्यासारखं वाटतं. 1991 ला PV नरसिंहराव झाले, 2000 ला अटल बिहारी झाले. अटल बिहारीनं बी आमची जनगणना केली नाही जातवार, पण अटल बिहारीनं काय केलं? समीक्षा आयोग नेमला भारतीय संविधानाच्या विरोधात. एवढंच नव्हे तर अरुण शौरीला काम दिलं, जो गोरा गोमटा पंजाबचा ब्राह्मण आहे, त्याला सांगितलं की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातल्या त्या पुस्तक दिलं, त्या पुस्तकाचं नाव वर्शिपिंग फॉल्स गॉड. मग आपले लोक जे बाबासाहेबाला मांडणार आहेत त्या पुस्तकाचं उत्तर द्यायला लागले आणि त्याने संविधान समीक्षा आयोग नेमला. याच अटल बिहारी बद्दल पंडित जवाहरलाल नेहरू 1957 ला म्हणाले होते. आश्चर्य वाटेल तुम्हाला. पंडित जवाहरलाल नेहरू अटल बिहारी बद्दल 1957 ला काय म्हणाले होते? ये लड़का देश का भावी प्रधानमंत्री बनेगा. अटल बिहारी त्याच्या पक्षाचा नव्हता, अटल बिहारी विरोधी पक्षात होते. पण नेहरू असं का म्हणाले? त्याच्या पक्षाचा नव्हता, पण जातीचा होता. म्हणून जातच महत्वाची आहे, पक्ष कमी महत्वाचा आहे. म्हणून जातवार जनगणना झाली पाहिजे. आणि केवळ ओबीसीचीच नव्हे तर भारतात जेवढ्या जाती आहेत सर्वांची झाली पाहिजे. 2001 नंतर पुन्हा आता 2011 ला मनमोहन सिंग खतरनाक खत्री आलेला. आणि हा किती इमानदार आहे? लोक सांगतात हा फार इमानदार आहे.
हा किती इमानदार आहे, राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ह्यानं आसामचा पत्ता दिला, एवढा इमानदार आहे. ही ब्राह्मणांनी आमच्या सोबे, आता मी जर असं सांगितलं असतं तर ब्राह्मणांनी जातनी हे आमची जनगणना केली नाही तर तुम्हाला ब्राह्मणावर आरोप केल्यासारखं वाटलं असतं. यादी वाचून दाखवली. 51 पासून 2011 पर्यंत जेवढे प्रधानमंत्री झाले तेवढे सगळे ब्राह्मण, आणि मध्यंतरी आमचे HD देवेगौडा होते, त्यांनी ओबीसीची जातवार जनगणना करायची म्हटली की काँग्रेसने त्यांचा पाठिंबा काढून घेतला. ही जातवार जनगणना किती महत्वाची आहे याचं जर आपण विश्लेषण केलं मित्र हो, तो तुमच्या लक्षात येईल की जर जातवार जनगणना झाली, जातनिहाय जनगणना झाली तर काय होईल, तर ओबीसींना कळेल, आकडे उपलब्ध होतील. आकडे उपलब्ध झाले तर प्लॅनिंग कमिशनला बजेट अलोकेट करता येईल, आणि बजेट अलोकेट केलं तर त्याची प्रगती होईल, त्याचा विकास होईल. आम्हाला कळू द्या ना हो, काय कळू द्या की 2011 ला इयत्ता 4थी पास ओबीसी किती, कळू द्या ना आम्हाला. इयत्ता 7वी पास ओबीसी किती कळू द्या ना आम्हाला. 10वी पास ओबीसी किती कळू द्या ना आम्हाला. 12वी पास ओबीसी किती कळू द्या ना आम्हाला. पदवीधर ओबीसी किती, MA ओबीसी किती, MSc ओबीसी किती, MCOM ओबीसी किती, डॉक्टर ओबीसी किती, इंजिनियर ओबीसी किती, वकील ओबीसी किती, अधिकारी ओबीसी किती, संशोधक ओबीसी किती, उद्योगपती ओबीसी किती, खेळाडू ओबीसी किती, नट्या ओबीसी किती, कळू द्या ना. काय अडचण आहे, आमची संख्या आम्हाला कळू द्या ना. जर जातवार जनगणना झाली तर असं होईल, तुमची संख्या तुम्हाला कळेल. आणखीन काय शोधता येईल आपल्याला, ओबीसी स्त्री पुरुष किती आहेत, त्यात गरीब श्रीमंत किती आहेत, त्यात रोगी निरोगी किती आहेत, त्यात ओबीसीत शेतमजूर किती आहेत, विवाहित अविवाहित किती आहेत, कुणाला शिक्षण मिळालंय, कोण निरक्षर आहे, किती लोकांचं कुपोषण झालंय, किती बालमृत्यू ओबीसी मध्ये आहेत, गरोदर मातांचे मृत्यू प्रमाण किती आहे, शेतकऱ्यांच्या ओबीसी शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती आहेत, कळू द्या ना आम्हाला. काय अडचण आहे का, आमची आकडेवारी आहे, आम्हाला कळू द्या ना. पण ते असं करत नाही, ते कळू देत नाहीत आम्हाला. त्यामुळं जशी SC ST ची जातीनिहाय जनगणना होते तशी ओबीसीची होऊ द्या. SC ST ची जातीनिहाय जनगणना होते, त्यांच्यावर बजेट अलोकेट केलं जातं आणि त्यांची प्रगती होताना दिसते. ओबीसीची जातवार जनगणना झाली, त्यांची संख्या निश्चित होईल, संख्या निश्चित झाली तर बजेट अलोकेट करता येईल, बजेट अलोकेट केलं तर प्रगती होईल, विकास होईल. पण ते असं करत नाहीत. मग आम्हाला तुलनात्मक अभ्यास करता येईल ना. कसा तुलनात्मक अभ्यास करायचा, 1931 ला किती ब्राह्मण शिकलेले होते, ओबीसी किती शिकलेले होते, अभ्यास. 2011 ला किती ब्राह्मण शिकले, ओबीसी किती शिकले, तुलनात्मक अभ्यास. 1931 ला इयत्ता 4थी पास ओबीसी किती, ब्राह्मण किती. 2011 ला 4थी पास ओबीसी किती, ब्राह्मण किती. 1931 ला डॉक्टर ब्राह्मण किती, आणि ओबीसी ब्राह्मण किती, ओबीसी किती. आज आपल्याला 2011 ला तुलना करता येईल. 2011 ला ओबीसी डॉक्टर किती, ब्राह्मण डॉक्टर किती, ओबीसी इंजिनियर किती, ब्राह्मण इंजिनियर किती, ओबीसी उद्योगपती किती, ब्राह्मण उद्योगपती किती, ओबीसी संशोधक किती, ब्राह्मण संशोधक किती, ओबीसी प्राध्यापक किती, ब्राह्मण प्राध्यापक किती, ओबीसी खेळाडू किती, ब्राह्मण खेळाडू किती, ओबीसी नटनट्या किती, ब्राह्मण नटनट्या करे. तुलनात्मक अभ्यास कळू द्या ना. अरे स्वातंत्र्य तुम्हाला मिळाले, आम्हाला मिळाले ना. मग तुमची प्रगती ना आमची अधोगती असं का, तुमचा विकास ना आम्ही भकास का, हे कळू द्या ना आम्हाला. लेट अस नो. हे तुम्हाला कळू नये, कारण कळालं समजलं तर क्रांतीच्या ज्वाला बाहेर येतील आणि त्या ज्वालेमध्ये ते जळून भस्मसात होतील. आणि म्हणून ओबीसीची जनगणना ते जातवार करू इच्छित नाहीत. त्यामुळे ओबीसीची आकडेवारी निश्चित होईल, ओबीसीची संख्या निश्चित होईल, ओबीसीचे अस्मिता निर्माण होईल, ओबीसीचं अस्तित्व निर्माण होईल, ओबीसी वेगळी ओळख निर्माण होईल. तुमची वेगळी ओळख होऊ नये, तुमचं वेगळं अस्तित्व निर्माण होऊ नये, तुमची वेगळी अस्मिता निर्माण होऊ नये, म्हणून ते तुमची जनगणना जातवार करीत नाहीत. मग कशी करतात, धर्मनिहाय. जर धर्मनिहाय जनगणना झाली तर काय होतं, मत ओबीसीची, राज्यकर्ते ब्राह्मण. मत ओबीसीची, राज्यकर्ते ब्राह्मण. ओबीसीचा अकाउंटच नाही, ओबीसीचा अकाउंट हिंदूच्या नावावर, हिंदूचा अकाउंट ब्राह्मणाच्या नावावर.
आमचं अकाउंटच नाही. म्हणून ते धर्मनिहाय जनगणना करतात आणि जनगणना करताना ओबीसीला कोणत्या धर्मात टाकतात? हिंदू धर्मात टाकतात. आणि जर हिंदू धर्मात जनगणना झाली तर अल्पसंख्य ब्राह्मण बहुसंख्य होतो आणि बहुसंख्य ओबीसी अल्पसंख्य होतो. ब्राह्मण नावावर एकही ब्राह्मण भारतात निवडून येऊ शकत नाही. ब्राह्मण नावावर एकही ब्राह्मण भारतात निवडून येऊ शकत नाही. पंडित अटल बिहारी वाजपेयी सुद्धा त्यांनी भिवंडीला यावं आणि म्हणावं की मी आर्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे, मी ब्रह्म्याच्या तोंडातून आलेलो आहे, मला तुम्ही मतं द्या शूद्रातिशूद्रांनो. काय द्याल? जुते माराल. हे त्यांना माहित आहे. मग ते काय म्हणतात? हम हिंदू है. आणि कसं म्हणतात? गर्व से कहो. साधन आहे, गर्व से कहो. ही साधारण गोष्ट नाही. म्हणून मी मागा सांगितलं हा शिडीला वाघ बनवण्याचा कार्यक्रम आहे. म्हणून त्यांना सांगितलं शब्बीर भाईला की आम्हाला तुम्ही हिंदू म्हणू नका. आम्ही SC आहोत, ST आहोत, OBC आहोत, NT DNT VGNT आहोत. का म्हणून आम्हाला तुम्ही तिकडे ढकलता त्यांच्या ह्याच्यात घरात? म्हणून ते हिंदू या नावाखाली ओबीसीची जनगणना करतात आणि 52% ओबीसी हिंदू या नावावर त्यांना वोटिंग करतात आणि अल्पसंख्य ब्राह्मण देशात बहुसंख्य होतात. कारण लोकशाहीचा सिद्धांत आहे की अल्पसंख्य लोक शासक बनू शकत नाहीत. अल्पसंख्य लोक बहुसंख्य लोकांवर शासक बनू शकत नाहीत, शासन करू शकत नाहीत. परंतु या हिंदू संकल्पनेमुळे हे अल्पसंख्य लोक सुद्धा आता बहुसंख्य लोकांवर शासन करू शकतात. काय आहे हिंदू? जरा हिंदू विषयी काय आहे हिंदू? तर हिंदू ही मोगलाने दिलेली शिवी आहे असं मी नाही म्हणत. असं कोण म्हणते? गुजरातवरून टंकारा गाववरून मुंबईला आलेले स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव सत्यार्थ प्रकाश. आणि त्यामध्ये त्यांनी ते सांगितलं हे मोगलों ने दी गाली है. त्यामुळे ते स्वतःला आर्य म्हणायचे. ते स्वतःला हिंदू कधीही म्हणत नव्हते, ते आर्य म्हणायचे. म्हणून त्यांनी हिंदू समाज नाही काढला, आर्य समाज काढला. ते स्वतःला हिंदू कधी म्हणत नव्हते. हिंदू काय आहे? तर मोगलाने दिलेली शिवी आहे. त्याचा अर्थ काय? काफिर, गुलाम, काला, चोर असा आहे. आणि कुठल्या भाषेत आहे? पर्शियन भाषेत आहे. पर्शियन भाषा कुणाची? इराणची. इराकवरून कोण आला असं फुले सांगतात? ब्राह्मण. ही त्यांच्याच धर्मग्रंथातली, दुसऱ्याच्या नाही. पुन्हा ब्राह्मणांनी चलाकी केली. कारण त्यावेळी ज्यावेळी मोगलांनी येथील हरलेल्या लोकाला नाव दिलं हिंदू. भारतात मुसलमानाचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 विदेशी मुसलमान, पाव ते पाऊण टक्का. नंबर 2 ब्राह्मणातून कन्व्हर्टेड मुसलमान, पाऊण ते 1.5%. आणि SC ST OBC NT DNT VGNT मधून कन्व्हर्टेड मुसलमान 98%. त्यामुळे इथल्या मुसलमान बांधवांनी त्यांच्याशी नातं जोडण्याचं बिलकुल कारण नाही. आम्ही मूल निवासी आहोत, भूमिपुत्र आहोत, सन ऑफ द सॉइल आहोत आम्ही. तर त्या मोगल इथं आले, त्यांनी आम्हाला हरवलं आणि हरवलेल्या प्रजेला नाव दिलं. कारण हरलेल्या प्रजेचा कोणी सत्कार करत नाही, गौरव करत नाही. हे नाव दिलं हिंदू. कारण राज्यकारभार करण्याच्या दृष्टीने सोयीचं जावं म्हणून हरलेल्या प्रजेला नाव दिलं. आणि दुसरं कारण एक होतं की जेत्याचा वंश आणि हरलेल्यांचा वंश मिक्स होऊ नये. राज्यकारभार करणं सोयीचं जावं आणि वंश मिक्स होऊ नये म्हणून त्यांनी हिंदू शब्द वापरला. आणि ज्यावेळी मोगलांनी इथल्या लोकाला हिंदू ही शब्द दिला, हिंदू ही शिवी दिली हरलेल्या लोकाला, त्यावेळी ही शिवी ब्राह्मणाने स्वीकारली नाही. पुरावा जिजिया कर. औरंगजेब बादशहाने ज्यावेळी जिजिया कर लावला, धार्मिक कर, त्यावेळी ब्राह्मणाने सांगितलं की तुम्ही कुणाला जिजिया कर लावला? त्यांनी सांगितलं हरलेल्या लोकाला. मग ब्राह्मण त्यांना म्हणाले अरे तुम्ही आता येऊन हरवलंय, आम्ही तर तुमच्या अगोदर येऊन हरवले. तुम्ही आक्रमणकारी, आम्ही आक्रमणकारी. तुम्ही जिंकला होता, आम्ही जिंकलो होतो. त्यामुळे आम्हाला हा शब्द नको. त्यामुळे त्यावेळी ब्राह्मणांनी तो शब्द घेतला नाही. तर दिमागात कोणता शब्द लावला? आर्य. आज हिंदू शब्द का घेतात? हिंदू बद्दल काय सांगतात ते? ती स चा उच्चार ह होतो म्हणून सिंधू वरून हिंदू झालं.
जर सचा उच्चार ह होतो पर्शियन भाषेत, तर माझा प्रश्न आहे, सुलतानचा हुलतान का नाही झाला? सुलेमानचा हुलेमान का नाही झाला? सलमानचा हलमान का नाही झाला? सिंधूचं हिंदूच कसं झालं? दुसरा प्रश्न माझा, ती असं सांगतात की सिंधू नदीवरून हिंदू नाव पडलं, सिंधू घाटीतील लोकांना. आता माझा प्रश्न आहे की सिंधू खोऱ्यात जेवढे होते तेवढे मुसलमान व्हायला पाहिजे होते, हे हिंदू व्हायला पाहिजे होते, बाकी भारतात कसे झाले? म्हणून इथल्या सर्व हरलेल्या प्रजेला हे नाव दिलं होतं. मित्र, या देशामध्ये एससी हिंदू नाहीत. नीट जर तपासून पाहिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला महाडचा सत्याग्रह केला आणि पाणी पिऊ द्या रे म्हणले तुमच्या तळ्यावर, आम्ही हिंदू तुम्ही हिंदू, पिऊ द्या. पिऊ दिलं? पिऊ दिलं का? नाही पिऊ दिलं. पुन्हा दुसरा सत्याग्रह केला काळाराम मंदिराचा, अरे तुम्ही हिंदू आम्ही हिंदू, रामाचं दर्शन घेऊ द्या. घेऊ दिलं? नाही घेऊ. आणि आम्ही एससी हिंदू नाही, त्याचा तिसरा पुरावा की ब्राह्मण आमचा स्पर्श सुद्धा घेत नाहीत. विचार, शिव 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 शिव, एका धर्माचं कसं? तरी एससीतल्या 17 जातीतले काही लोक 1700 जातीतले चिटकायला जातात. आणि ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला, त्यावेळी शंकराचार्य काय म्हणाला? बरं झालं गहाण गेली. याचा अर्थ एससी हिंदू नाहीत. एसटी हिंदू आहेत का? एसटी हिंदू नाहीत. त्यांना हिंदू मॅरेज ऍक्ट लागू नाही. पुरावा, अमरसिंह चौधरी गुजरात. अमरसिंह चौधरी मुख्यमंत्री होते, पहिली बायको केली, दुसरी करावीशी वाटली, दुसरी बी केली. पत्रकारांनी विचारलं, तुम्ही मुख्यमंत्री आहात, अडचणीत येऊ शकता? ते म्हणले का? अहो तुम्ही दुसरं लग्न केलंय. तो म्हणला मला हिंदू मॅरेज ऍक्ट लागू नाही, मला शिक्षा होणार नाही. आणि तसंच झालं. कोर्टाने सांगितलं अमरसिंह चौधरी आदिवासी असल्यामुळं हिंदू मॅरेज ऍक्ट लागू नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. म्हणजे एसटी आदिवासी हिंदू नाहीत. ओबीसी तरी हिंदू आहेत का? ओबीसींना जानवं घालण्याचा अधिकार नाही, शेंडी राखण्याचा अधिकार नाही, विधी करण्याचा अधिकार नाही, कुठलाही कर्मकांड करण्याचा अधिकार त्यांच्याकडून करून घ्यावा लागतो, स्वतः करण्याचा अधिकार नाही. ब्राह्मणाच्या घरी मुलगी असेल आणि ओबीसीच्या घरी मुलगा असेल तर ब्राह्मण मुलीचा प्रस्ताव घेऊन ओबीसीच्या घरी जात नाही. एका धर्माची असती तर जायला पाहिजे ना. आज ओबीसीची लग्न जातीत होतात आणि आज ही ओबीसीच्या लग्नामध्ये ब्राह्मण कोरडा शिदा नेतो, ताजं शिजवलेलं अन्न खात नाही. म्हणजे ब्राह्मण आज सुद्धा ओबीसीला अस्पृश्यच मानतो. अस्पृश्य हिंदू नाहीत, एससी हिंदू नाहीत, एसटी हिंदू नाहीत, अस्पृश्य ओबीसी हिंदू नाहीत. गुन्हेगार जाती हिंदू असण्याचं कारण नाही, धर्मांतरित लोक हिंदू असण्याचं कारण नाही. वर्णव्यवस्थेला, जाती व्यवस्थेला, अस्पृश्यतेला, गैरबराबरीला, भेदभावाला, विषमतेला कंटाळून, वैतागून, चिडून जो पर्याय उपलब्ध होता तो स्वीकारला. अशा सर्व धर्मांतरित बांधवाचं जाहीर अभिनंदन. मग मुस्लिम असोत, शीख असोत, ख्रिश्चन असोत, बुद्धिस्ट असोत, जैन असोत, शिवधर्मी असोत, लिंगायत असोत, त्यांनी मुक्त झाले. पण त्यांना एक प्रश्न आहे, अरे मागं राहिलेल्या बांधवाचं काय? त्यांना कोण मुक्त करणार? तुम्ही झाला मुक्त, जे गेले ते मुक्त झाले, मागं राहिलेल्यांचं काय? बाबासाहेबांनी हाच प्रश्न त्यावेळी मुसलमानाला आणि ख्रिश्चन लोकांना विचारला होता. हाच प्रश्न आता बौद्धालाही विचारला पाहिजे. मागच्याचं काय? जे अजून गुलामीत खितपत पडलेत त्यांचं काय? जे अजून बी गुलामीचं जीवन जगतात त्यांचं काय? एससी हिंदू नाहीत, एसटी हिंदू नाहीत, ओबीसी हिंदू नाहीत, गुन्हेगार हिंदू नाहीत. आता बघूया ब्राह्मण तरी हिंदू आहेत का? फार अजीब गोष्ट आहे. ब्राह्मण हिंदू नाहीत. ब्राह्मणाच्या कोणत्याही धर्मग्रंथामध्ये हिंदू हा शब्द नाही. वाचून बघा, कुठलाही धर्मग्रंथ काढा, हिंदू शब्द नाही. उलट गीतेमध्ये काय सांगितलं? यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. भारत आहे, हिंदू नाही. ज्या ज्यावेळी भारतात धर्माला ग्लानी येईल मी अवतार घेईल. कोण? श्रीकृष्ण. काय म्हणाले श्रीकृष्ण? ब्राह्मणाचं ज्ञान किती ते सांगतो तुम्हाला. काय म्हणाले श्रीकृष्ण? ज्या ज्यावेळी भारतात धर्माला ग्लानी येईल मी अवतार घेईल. यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. ज्या ज्यावेळी भारतात धर्माला ग्लानी येईल मी अवतार घेईल. जपानला आल्यावर काय करायचं ते कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे नाही म्हणले. काय
माणसाला देवाचं विज्ञान किती ज्ञान, भारतापुरताच. भूगोल केवढा, भारतापुरता. एवढं ज्ञान का, ते देव होते. आम्ही त्यांना म्हणतोय देव. त्या गीतेत भारत आहे. स्वामी दयानंद सरस्वतीने हिंदू समाज नाही आर्य समाज स्थापन केला. रामदास काय म्हणतो, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हिंदू धर्म नव्हे. महाराष्ट्र धर्म म्हणजे रामदासापर्यंत हिंदू नव्हता. महाराष्ट्र धर्म वाढवावा, हिंदू धर्म नव्हे. गीता भारत म्हणते, रामदास महाराष्ट्र धर्म. 75 पर्यंत आर्य समाज. पहिल्यांदा ब्राह्मण स्वतःला आर्य म्हणायचे, नंतर वैदिक, आता ब्राह्मण. आणि मला वाटतं काल 26 एप्रिल 2000 झाला, त्यांनी नवीन सभा काढली, ब्राह्मण सभा. आता हिंदू सभा नाही. ते जातवार संमेलन घेतात, आमची जातवार जनगणना करायला तयार नाही. हे असं का करतात ते? एससी गुलाम, एसटी गुलाम, ओबीसी गुलाम, NTDNT VJNT गुलाम, गुलाम हिंदू नाही. ब्राह्मण मालक, मालक बी हिंदू नाही. म्हणून महाराष्ट्रातले थोर विचारवंत डॉक्टर अण्णा हरी साळुंके काय म्हणाले, गुलामाचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक असू शकत नाही. गुलामांचा म्हणजे SC ST ओबीसींचा, NTDNT VJNTचा आणि ज्यांनी आम्हाला गुलाम केलं त्या ब्राह्मणाचा एक धर्म कसा असेल, नाही. पण आज भारतात आहे, हे वास्तव आहे, हे सत्य आहे. पूर्वी आम्हाला ब्राह्मण शूद्र म्हणायचे, अस्पृश्य म्हणायचे, आदिवासी म्हणायचे, जंगली म्हणायचे, गुन्हेगार म्हणायचे. आज काय म्हणतात, हिंदू म्हणतात. पूर्वी अस्पृश्य आम्हाला शूद्र म्हणायचे, फुलेंनी प्रतिक्रिया दिली, सत्यशोधक समाज काढला. पूर्वी आम्हाला शूद्र म्हणायचे, शिवाजी महाराजांनी प्रतिक्रिया दिली, भूमिपुत्राचं राज्य निर्माण केलं. पूर्वी आम्हाला शूद्र म्हणायचे, शाहू महाराजांनी 50% आरक्षण आम्हाला दिलं. प्रतिक्रिया, अपमान झाला, प्रतिक्रिया दिल्या, संघटना उभारल्या. त्या संघटनाचं पुनरुज्जीवन भारत मुक्ती मोर्चा करतोय. या अपमानाचा सुद्धा एक सिद्धांत आहे मित्र हो, ज्यांचा जे स्वाभिमानी असतात त्यांनाच अपमान वाटतो. लाचार लोकांना अपमान हा सन्मान वाटतो. जे स्वाभिमानी असतात अपमान त्यांना. हे स्वाभिमानी होते, यांना अपमान वाटला, यांनी संघटना उभारल्या. पूर्वी आम्हाला शूद्र म्हणायचे, आमचा अपमान करायचे. पूर्वी आम्हाला अस्पृश्य म्हणायचे, आमचा अपमान करायचे. पूर्वी आम्हाला गुन्हेगार म्हणायचे, आमचा अपमान करायचे. मग आम्ही प्रतिक्रिया दिल्या. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे असं म्हणल्यावर प्रतिक्रिया देतात, मग आता हिंदू म्हणा, प्रतिक्रिया बंद. आणि जरा ओबीसी राहतात तिथं जाऊन म्हणा, गर्व असे कहो. काही शंका आहे का, काय डाऊट आहे का? सादर गर्व असे डाऊट आहे का काय? SC हिंदू नाहीत, ST हिंदू नाहीत, ओबीसी हिंदू नाहीत, NTDNT VJNT हिंदू नाहीत आणि ब्राह्मण सुद्धा हिंदू नाहीत. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की ज्या ब्राह्मणानं जिजिया कर स्वीकारला नाही, हिंदू नाव स्वीकारलं नाही, ते ब्राह्मण 1975 पर्यंत स्वतःला आर्य म्हणत होते, आज हिंदू का म्हणायला लागले? आणि हिंदू बनण्यासाठी त्यांनी संघटनात्मक संस्था काढल्या. पहिली संस्था 1922ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात हिंदू महासभा. दुसरी संस्था महाराष्ट्रामध्ये नागपूरला RSS या संघटना काढल्या आणि हिंदूचा प्रचार सुरू केला. असं का केलं हे त्यांना त्यावेळी माहीत आहे आणि आज आम्हाला माहीत नाही. किती बॅकवर्ड असावं पण किती असावं? त्याला बॅकवर्ड होना चाहिए मगर कितना होना चाहिए. त्यांना 1925ला माहित आहे हे जे रहस्य, आज आम्हाला माहित नाही. ते रहस्य सांगण्यासाठी मी आलोय. SC ST ओबीसी हिंदू नव्हते, ते अचानक हिंदू कसे झाले? ब्राह्मण हिंदू नव्हते, ते अचानक हिंदू कसे झाले? गुलामाचा आणि गुलाम करणाराचा धर्म एक नसतो, एक कसा झाला? याचं रहस्य इंग्लंडमध्ये आहे. काय रहस्य आहे? 1917 आणि 18ला इंग्लंडमध्ये अडल्ट फ्रँचाइजचं आंदोलन सुरू झालं. आमच्या लोकांना अजून अडल्ट फ्रँचाइज कळत नाही. अडल्ट फ्रँचाइज म्हणजे प्रौढ मताधिकार. ज्याचं वय 21 वर्ष पूर्ण आहे अशा सर्व नागरिकांना मताचा अधिकार, दॅट इज अडल्ट फ्रँचाइज. हे आंदोलन इंग्लंडमध्ये सुरू झालं आणि ब्राह्मणाच्या डोक्यात भारतात घंटा वाजली. कारण त्यांना माहीत होतं, काय माहीत होतं? भारत ब्रिटिश इंडिया आहे आणि आज ना उद्या इंग्लंडमधलं आंदोलन भारतात येणार आणि भारतातील SC ST ओबीसी हे हिंदू आहेत.
मुसलमानाने दिलेल्या शिवीनुसार, आणि मग ते बहुसंख्य होणार. आणि आपण जर आर्य म्हणत बसलो, काय होईल आपलं? आपण जर आर्य म्हणत बसलो तर काय होईल आपलं? आपला सत्यानाश होईल. म्हणून त्यांनी संस्थात्मक रीतीने कार्यक्रम ठेवला हिंदू बनण्याचा, आणि मग ते हिंदू झाले. त्यासाठी त्यांनी 1922ला हिंदू महासभा आणि 1925ला RSS नावाची संघटना काढावी लागली. कारण याच्यामुळं काय झालं असतं, जर आर्य म्हणून ब्राह्मण निवडणुकीला उभा राहिला, ब्राह्मण म्हणून ब्राह्मण निवडणुकीला उभा राहिला तर निवडून येऊ शकत नाही. परंतु तुम्ही स्वतःला हिंदू म्हणत होता, मोगलांनी शिवी दिल्यामुळं, आणि मग त्यांनीही ते नाव स्वीकारलं. कशासाठी स्वीकारलं? निवडून येण्यासाठी स्वीकारलं. निवडून काय यायचं? राज्यकर्ती जमात बनण्यासाठी. राज्यकर्ती जमात बनल्यावर काय करायचं? तुम्हाला गुलाम करायचं. साधारण खेळ आहे हा. म्हणजे हिंदू कशासाठी? अल्पसंख्य ब्राह्मणाला बहुसंख्य करण्यासाठी, आणि बहुसंख्य ओबीसीला अल्पसंख्य करण्यासाठी. म्हणजे मत ओबीसीची, राज्यकर्ते ब्राह्मण. म्हणजे ओबीसीने राज्यकर्ती जमात बनण्याच्या ऐवजी ब्राह्मणाने राज्यकर्ती जमात बनण्याचा कार्यक्रम सुरू केला. हे कशाचं कारण आहे? हे कारण आहे अडल्ट फ्रँचाइज, प्रौढ मताधिकार. आणि ह्या प्रौढ मताधिकारामुळे आज ना उद्या भारतात हे आंदोलन येईल, भारतात लोकशाही येईल, डेमोक्रेसी येईल, आणि आपल्याला सर्वांचं समर्थन मिळवावं लागेल. आणि सर्वांचं समर्थन मिळवायचं असेल तर आपल्याला हे काम करावं लागेल, हिंदू या नावाचा आधार घ्यावा लागेल. आणि म्हणून हे नाव त्यांनी राज्यकर्ती जमात बनण्यासाठी, अल्पसंख्य ब्राह्मण बहुसंख्य बनण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. जी धर्मांतर झाली ती कशी झाली? ही धर्मांतर अशी झाली, आमचा माळी तिकडे गेला आणि बागवान झाला. एक प्रश्न आलाय कि ओबीसी मुसलमानों के बारे में बताओ. आमचा मराठा तिकडे गेला, पटेल झाला कुणबी. आमचा नावी तिकडे गेला, हजाम झाला. आमचा कोष्टी तिकडे गेला, नदाब झाला. इकडचं जे काम होतं तिकडे गेल्यावर ही तेच राहिलं, काही बदल झाला नाही. आमचा चांभार तिकडे जाऊन मोची झाला, भंगी तिकडे जाऊन मेहतर झाला. इकडे वाजंत्री होते, तिकडे बँडवाले झाले, काही फरक नाही झाला. पण इकडे जो जातीनिहाय व्यवसाय होता तो तिकडे कंटिन्यू राहिला. इकडचे जे ओबीसी तिकडेही तेच ओबीसी आहे. पण ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी मौलाना आझादला बोलवून घेतलं आणि म्हणाले उद्या अल्पसंख्याकांची मीटिंग आहे आणि मी मुसलमानाला, विशेषतः SC ST ओबीसी मुसलमानाला मी आरक्षण देऊ इच्छितो, उद्या माझं समर्थन करा, मला पाठिंबा द्या. मौलाना आझादला सांगितलं तुम्ही हा प्रश्न उपस्थित करा मुसलमानाच्या आरक्षणाचा आणि मी पाठिंबा देतो, कारण मी मुसलमान नाही, त्यामुळे मला मुसलमानाच्या आरक्षणाबद्दल बोलता येत नाही. दुसऱ्या दिवशी मौलाना आझाद आलेच नाहीत मीटिंगला. आणि तिसऱ्या दिवशी नेहरू अध्यक्ष होते. नेहरू काय म्हणाले? मौलाना आलेच नाहीत. नेहरू काय म्हणाले? इस्लाम जाति को नहीं मानता, इसलिए इस्लाम में जाति नहीं है, इसलिए जाति के आधार पर इस्लाम में आरक्षण देना उचित नहीं है. नेहरू. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ मौलाना कुणीकडे गेले? नेहरूकडे गेले. आणि नेहरूला सांगितलं आंबेडकर असं म्हणतात. बघा जरा, मौलाना विदेशी मुसलमान, मक्केमध्ये जन्म झाला. आमचे ते भाऊ आहेत, इकडचे तिकडे गेलेत एवढाच. आपलं रक्त एक आहे, आपले वंशज एक आहेत. फक्त हे व्यवस्थेनं आम्ही इकडून तिकडे गेलोय, काही फरक नाही. हमारा खून एक है, हमारे पुरखे एक है, हम एक ही है. या व्यवस्थेमुळे आमच्यात हे फटाफूट पडलेली आहे आणि त्या सर्व लोकांना एकत्र करण्याचंच काम भारत मुक्ती मोर्चा करते. SC ST OBC NT DNT VJNT आणि त्यातून झालेले धर्मपरावर्तित लोक आणि महिला, या सर्वांचं हे ऑल इंडिया लेवलचं संघटन आहे. आता हे जे युरेशियन ब्राह्मण आमच्याशी असं का वागले? काय कारण आमच्याशी असं वागण्याचं? आमच्या ओबीसींना त्यांनी शूद्र म्हटले, हक्काधिकारापासून वंचित केले. कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा अपमान, शाहू महाराजांचा अपमान, आताही आमचा अपमानच होतोय. का आमच्याशी असं वागले?
अस्पृश्य आम्हाला अस्पृश्य बनवलं, आमच्या हक्काधिकार दिले नाहीत, का आमच्याशी असं वागले? आमच्याच काही बांधवाला गुन्हेगार बनवलं, जंगलात राहायला मजबूर केलं, लंगोटी वापरायला मजबूर केलं, आमच्याशी असं का वागले ते? आमच्याच महिलांना गुलाम केलं. अहो आपल्याच नाही, त्यांच्या स्वतःच्या बायकोला, स्वतःच्या मुलीला, स्वतःच्या बहिणीला, एवढंच नाही स्वतःच्या आईला सुद्धा शूद्र घोषित केलं. ब्राह्मण आमच्याशी असं का वागले? याचे पुरावे. पुरावा नंबर 1, ब्राह्मण आमच्या जातीचा नाही. कारण नंबर 1, ब्राह्मण आमच्या जातीचा नाही. कारण नंबर 2, ब्राह्मण आमच्या धर्माचा नाही. कारण नंबर 3, ब्राह्मण अल्पसंख्य आहे. आणि कारण नंबर 4, सगळ्यात महत्वाचं, तो भारतातला नाही. तो असं का वागला आमच्याशी? तो आमच्या जातीचा नाही, तो आमच्या धर्माचा नाही, आणि तो आमच्या देशाचा नाही. तो देशाचा नाही याचे पुरावे मी तुम्हाला सांगतो. विरेशन ब्राह्मणाचा सर्वात जुना वेद ऋग्वेद, आणि त्या ऋग्वेदामधली 10वी ऋचा काय सांगते बघा. हे इंद्र, या असुरांचा दासांचा संहार कर, आम्हाला विजयी कर, आम्ही उत्तर ध्रुवाकडून आलोत. पुरावा नंबर 1 ऋग्वेद. पुरावा नंबर 2 बाळ गंगाधर टिळक यांनी स्वतः पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव आर्टिक होमिन वेदास, आणि त्यात त्यांनी सांगितलं आर्य उत्तर ध्रुवाकडून आले. आर्य म्हणजे ब्राह्मण, आर्य म्हणजे आलेले, अनार्य म्हणजे न आलेले, आपण द्रविड. तिसरा पुरावा, पंडित जवाहरलाल नेहरूनं डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं, आणि त्यात त्यांनी सांगितलं आर्य खैबर खिंडीतून आले. आणि आपल्या 10 वर्षाच्या इंदिराला पत्र लिहिलं. त्या पत्रात पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, ऐका, इंदिराला सांगतात, बाळ इंदिरा, आपण भारतातील लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहोत, आणि सेवा कशी करायची? त्यांच्यावर राज्य करून. सेवा कशी? राज्य करून. 4 राहुल संस्कृतायन, ह्याचं मूळ नाव केदारनाथ पांडे, त्यांनी ओलगाटू गंगामध्ये सांगितलं आर्य उत्तर ध्रुवाकडून आले. पुरावा नंबर 5 विनायक दामोदर सावरकर, त्यांनी 6 सोनेरी पानं हे पुस्तक लिहिलं, आणि त्यात सांगितलं आम्ही विदेशी आहोत. बाबासाहेबांनी एक ओळ लिहिली ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये, जाती संस्थेचं उच्चाटन, यात एक ओळ लिहिली काय? ब्राह्मणाचा इतिहास हा निरंतर पराभवाचा इतिहास आहे. ह्या एक ओळीला उत्तर देण्यासाठी विनायक दामोदर सावरकराला 400 पानाचं पुस्तक लिहावं लागलं, ते 6 सोनेरी पानं. त्यात त्यांनी सांगितलं आम्ही विदेशी आहोत. गुरु माधवराव गोळवळकर गुरुजी, संघाचे दुसरे सरसंघचालक, यांनी बंच ऑफ थॉट्स नावाचं पुस्तक लिहिलं, आणि त्यात त्यांनी सांगितलं सर्वात अगोदर आम्ही भारतात आलो आहोत, याचा अर्थ आम्ही बाहेरून आलो आहोत. राजाराम मोहन राय इंग्लंडमध्ये जाऊन म्हणाले घर वापसी का एहसास हुआ, घरी परत आल्याचा खूप आनंद झाला. इंग्लंडमध्ये गेल्यावर म्हणाले. केशवचंद्र सेन, इंग्रजाचा विरोध करता कामा नये, ते आपलेच आपल्यापासून बिछडलेले भाऊ आहेत. अपने से पराये अपने से बिछड़े हुए भाई है, उनका विरोध मत करो. केशवचंद्र सेन. अटल बिहारी वाजपेयी इराणला गेले आणि म्हणाले मी माझ्या पितृभूमीवर आलो. कारण ब्राह्मण भारताला मातृभूमी मानतात, पितृभूमी मानत नाही. ते पितृभूमी मानत नाहीत, मातृभूमी मानतात. पितृभूमी तिकडं आहे. त्याच्यानंतर डीएनएनं सिद्ध केलं. काय सिद्ध केलं डीएनएनं? 2001ला जे संशोधन झालं, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन या ठिकाणं डॉक्टर मायकेल बामशात, अर्थोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, त्याच्यानंतर मद्रास युनिव्हर्सिटी, विशाखापट्टणम युनिव्हर्सिटी, आणि या सर्वांनी मिळून सर्वे केला, आणि त्यात त्यांनी सांगितलं की ब्राह्मणाचा डीएनए डिऑक्झी रायबोन्यूक्लिक ॲसिड हा युरेशियन लोकाशी जुळतो. आता हे सायन्स आहे, याला कुणी नाकारू शकत नाही. आणि ब्राह्मण विदेशी आहेत, त्याच्या शरीरातच आहे पुरावा. डीएनए पुरावा शरीरात आहे. सगळं शरीर म्हणतंय मी विदेशी आहे, पुरावा शरीरात पुरावा आहे. आणि जो डीएनएचा पुरावा मान्य करणार नाही त्याला मागासलेला इतिहासकार घोषित करण्यात येईल. कारण बाबासाहेब आंबेडकर बुद्धी प्रामाण्यवादी होते, शब्द प्रामाण्यवादी नव्हते. फुले बुद्धी प्रामाण्यवादी होते, शब्द प्रामाण्यवादी नव्हते. आज जर बाबासाहेबांनी फुले असते तर कोणता सिद्धांत मांडला असता? काय डीएनएचा सिद्धांत मान्य केला नसता? मान्य केला असता. कारण तो विज्ञान आहे, ते माझ्या हातात नाही ना तुमच्या हातात नाही. त्यामुळे आज हा प्रश्न संपलेला आहे.
त्यामुळे ही निर्विवाद लढाई आहे. आता मॅच फिक्स, विदेशी वर्सेस मूल निवास. फिक्स फिक्स मॅच. प्लॅनिंग करून चाललंय. हे साधारण खेळ नाही. आम्ही ज्यावेळेस 15 विरुद्ध 85चं सूत्र मांडलं, आमचे लोक हसायचे, अजून सुद्धा हसतात. 85 कुठं एकत्र होत असतात का? RSSने रणनीती बनवली. आम्ही 85 मध्ये SC ST ओबीसीला एकत्र केलतो. राम मंदिराचं आंदोलन सुरू केलं, ओबीसी गेले पळून, आम्ही गोळा केले, पळून गेले. मग आता आमची फायनल मॅच, विदेशी वर्सेस मूल निवासी. आता कुठं जाणार? नो चान्स. फायनल मॅच, एकदम लढाई, निर्णायक लढाई, आणि निर्णय लागेपर्यंत लढणार. ही जी निर्णायक लढाई, निर्णय लागेपर्यंत लढणार. आजपर्यंत ब्राह्मण मुसलमानाला म्हणायचे तुम्ही विदेशी आहात. आम्ही त्यांना म्हणलं, आम्ही नाही उत्तर दिलं त्यांना, मुसलमान तुम्ही विदेशी आहात. मुसलमानाला विदेशी म्हणायचं बंद. अब काय केल्यावर काय? नाक दामलं तर तोंड उघडेल ना. ते म्हणायचे मुसलमानाला विदेशी आहेत, आणि मुसलमान म्हणायचे आम्ही 5 वेळा नमाज अदा करतो या धरणीला. अरे कशाला? ते कोण सर्टिफिकेट मागणार झाले आम्हाला? कोण सर्टिफिकेट मागणार ते आम्हाला? क्रिया करतात ते सक्षम असतात, प्रतिक्रिया देतात ते कमजोर असतात. रिमेंबर, क्रिया केली पाहिजे. भामशेपनं प्रचार केला, फुलेंच्या चळवळीत ब्राह्मणाचा सहभाग नाही. हमो मराठेनं पुस्तक लिहून सांगितलं आहे. आता आम्ही ठरवू आहे का नाही? आम्ही ठरवू. आम्हाला बी काय अधिकार पाहिजे ना. पुन्हा आम्ही प्रचार केला, आंबेडकरांच्या चळवळीत ब्राह्मणाचा सहभाग नाही. त्यांनी पुस्तक लिहिलं, इथं आहे. आता आम्ही ठरवू आहे का नाही? तसंच त्यांनी मुसलमानाला म्हणले विदेशी आहेत, आम्ही म्हणलं ब्राह्मण विदेशी. मुसलमानाला विदेशी म्हणायचं बंदच झालं. नाक दाबलं तर तोंड उघडत असते. ही फायनल मॅच आहे. आणि आम्ही या देशामध्ये अशी वेळ आणू, जसं कास्ट सर्टिफिकेट इलेक्शनला फॉर्म भरायला जरुरी असतं, तसं DNA सर्टिफिकेट. याला ब्राह्मण उभाच राहू शकणार नाही, निवडणुकीला उभाच राहणार नाही, त्यामुळे निवडून येण्याचा कार्यक्रमच नाही. पण हे राष्ट्रव्यापी आंदोलन जर झालं तर शक्य आहे. ब्राह्मण विदेशी आहेत, इतिहासानं सिद्ध केलं. अरे कुठून काही नसाला बाहेरून आला, बस ओके. भूगोलानं सिद्ध केलं, कुठलाही ब्राह्मण भिवंडीचा दाखवा जो बाहेर शेतात जातो, सकाळी उठून शेतात जातो आणि त्याची बायको 9 वाजता भाकरी घेऊन जाते. हे घाम निघाल असं काम करत नाहीत. पेपर विकतील पण घाम निघायचं काम करत नाहीत. भूगोल अंगमेहनतीचं काम करणार नाहीत. स्वभाव सश्याच्या काळजाचे आहेत भित्रे, इकडं पाय आपटा तिकडं मरून पडतील. पण हा एरिया फार डेंजर आहे. आता असं म्हणतील निवडून आलं की, कारण गीतेत सांगितलंय काय, परिस्थिती प्रतिकूल असेल तर शत्रूला डोक्यावर घ्या, आणि अनुकूल असली कच्च्या मडक्याप्रमाणे फोडा. फोडलं तिकडं. स्वभावात फरक आहे. उच्चार, आता तुम्ही भिवंडीवाले, माझे उच्चार तुम्हाला फार जड जात असतील. मी सोलापूरचा आहे, कारण सोलापूर ज्या गोष्टीत प्रसिद्ध आहे त्यात एक गोष्ट शिवी देणे आणि दुसरे रफ उच्चार. उच्चारात फरक. ब्राह्मणाला आपल्यासारखा उच्चार करता येत नाही, अनुनासिकेतून करतो. सीनच्या उच्चार बी करता येत नाही. खाण्यापिण्यात फरक. आता मी येताना पाटील साहेबाच्या घरी जेवलो, नाका तोंडातून पाणी. ब्राह्मणाचा आहार वरण भात भेंडीची भाजी सपक, पाणीच येत नाही. आहारात फरक, उच्चारात फरक, स्वभावात फरक. आपल्या ज्या महिला लहान मुलाला खेळवतात, कशा खेळवतात?
त्या सर्वातील बुद्धिजीवी वर्गाने यावर विचार करायचा आहे आणि आपापल्या जाती बांधवाला जागृत करावं लागेल. जागृत केल्याशिवाय हे आंदोलन आपण यशस्वी करणार नाही. आणि त्या जागृतीचा हा मुद्दा आहे. जनगणनेचा नंतर मुद्दा आहे, हा खरा जागृतीचा मुद्दा आहे. मंडलची काय वैशिष्ट्य? मंडलनं सगळ्यात महान काम केलं, शूद्रांना ओबीसी संबोधलं. सगळ्यात महान काम. नंबर 1 ओबीसी ही संकल्पना आणली आणि नंबर 2 नोकरीची आकडेवारी दिली. ब्राह्मणांनी काय केलं? याच ओबीसींना हिंदू म्हणायला सुरुवात केली आणि आकडेवारी लपवली. म्हणून मंडल नामच्यामध्ये ओबीसी म्हणू लागला. ओबीसी बांधव जो शूद्र बांधव आहे, माळी साळी कोष्टी कुणबी लोहार कुंभार सुतार नावी तेली, हा स्वतःला ओबीसी म्हणू लागला. आणि तो ओबीसी म्हणू लागला म्हणून ब्राह्मण अडचणीत आला. म्हणून त्यानं अभियान चालवलं, गर्व से कहो हम हिंदू है. हे आकारण आलेलं अभियान नाहीये. म्हणून आमच्या लोकाला, येथील लोकाला, जे ह्या व्यवस्थेचे शिकार आहेत, त्या सर्वातल्या बुद्धिजीवी लोकांचं हे काम आहे. त्यांनी एकत्र येऊन आपल्या बुद्धीचा, आपल्या वेळेचा, आपल्या श्रमाचा, आपल्या पैशाचा उपयोग करून हे संघटन उभं केलं पाहिजे. तर आपली मुक्ती आहे. साहेबांनी सांगितलं, जमात इस्लामचे अध्यक्ष, मुक्ती कोण पथे. किती लोकांनी वाचलं आणि किती लोकांना समजलंय? जगातलं ग्रेट पुस्तक आहे मुक्ती कोण पथे. कोणत्या मार्गाने मुक्ती मिळवणार? हाच मार्ग आहे, राष्ट्रव्यापी आंदोलन. याशिवाय दुसरा मार्ग नाही. मित्रहो, तुम्ही मला इथं बोलवलं. खरं तर मातंगभाई येणार होते, परंतु बामसेफ हे असं संघटन आहे, एक कार्यकर्ता नसला तर दुसरा, दुसरा नसला तर तिसरा. कारण मेश्राम साहेब कधी कुणाला काय काम सांगतील, कारण प्रायोरिटी असते, त्या प्रायोरिटीनुसार ते कामं करावे लागतात. आणि आमची ही टेस्ट असते, ही टेस्ट आहे. बघा, अचानक जाऊन बोलू शकता का? टेस्ट. हे कार्यकर्ते तयार करायचे असतात आणि कार्यकर्ते हे या पद्धती, हे ट्रेनिंग आहे. हे सुद्धा एक ट्रेनिंग आहे. आमचे बर्वे साहेब बोलले ट्रेनिंग आहे, पाटील साहेब बोलले ट्रेनिंग आहे, मी बोलतोय ट्रेनिंग आहे. हे भाषण नाही, हे ट्रेनिंग आहे आमचं. म्हणून हा जागृतीचा कार्यक्रम आहे मित्रो, आणि आपल्या मुक्तीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सर्वजण भिवंडीतले लोक, तुम्ही या राष्ट्रव्यापी आंदोलनाला, भारत मुक्ती मोर्चाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. हा जो मुद्दा आहे ओबीसी जनगणनेचा, तो चर्चेला येऊ नये म्हणून आताच बर्वे साहेबांनी सांगितलं, शत्रूनं पुन्हा जेम्स लेन प्रकरणाचा निर्णय दिला. त्याच्यानंतर कर्नाटक सीमावाद ही यासाठीच राखून ठेवला. असं काय झालं की तो आणायचा असतो. आणि पुन्हा तिसरं, त्यांनी SC ST ओबीसी एकत्र यायला लागलेत. पुन्हा खैरलांजीच्या विरोधात निकाल दिला आणि SCला तोडण्याचा, ओबीसीमधून SCला तोडण्याचा डाव टाकला. तर ह्या गोष्टीला आपण महत्त्व न देता ओबीसी जनगणनेबद्दल, ओबीसीला जागृत करण्याबरोबर आपण महत्त्व दिलं पाहिजे. ते तुम्ही महत्त्व द्याल. मला तुम्ही ऐकलं त्याबद्दल सर्वांचा आभार, धन्यवाद. जय मूल निवासी, जय भारत.